मित्रांनो नमस्कार, मी आहे कैलास आटक आणि आपण पाहत आहात भ्रमणराज यूट्यूब चॅनल। तर हा आहे आज श्रावण महिन्याचा सोमवार। आज दुसरा सोमवार आहे। आपण लिंगेश्वरांच्या दर्शनासाठी जाणार आहोत। तर हा हिंदू धर्मातला पवित्र असा श्रावण महिन्याचा मास आज आहे दुसरा श्रावणी सोमवार। तुम्ही कृपया या व्हिडिओला पूर्णपणे पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, श्रावण महिना म्हणलं की आपल्याला आठवण होते शंभू महादेवांची। तर मग अशी आख्यायिका आहे किंवा आपल्याकडे एक रूढ प्रचलित आहे, एका श्रावणी सोमवार मध्ये किमान 3 तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा लागतो असं जुने जाणते लोक सांगतात। तर आज आहे श्रावणी सोमवार दुसरा। तर आज आपण लिंगेश्वर देवस्थान म्हणजे लिंगदेव गावामध्ये असणारे लिंगेश्वर या मंदिराच्या ठिकाणी तर आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन त्या लिंगेश्वरांचं दर्शन घेऊया आणि इथे असणाऱ्या सर्व भाविक भक्तांची आपण चर्चा करूया, त्यांच्याशी विचाराची देवाणघेवाण करूया। तर चला मग। मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आज बास काका। तर हे या देवस्थानचे पुजारी आहेत। या ठिकाणी पूजापाठ वगैरे त्यांच्या हस्ते होतं। तर काका एक सांगा, या ठिकाणी श्रावण महिन्यात जी या ठिकाणी सत्यनारायण महापूजा होती याची आख्यायिका काय आहे? आणि लिंगेश्वर देवस्थान या लिंगेश्वराचं महात्म्य असं आहे की दरवर्षी या लिंगेश्वराला 1.25 लाख बेलपत्र आहे। दररोज पहाटे 4 वाजता रुद्र अभिषेक सुरू होतात, 6ला आरती होते, त्यानंतर 8ला बिल्वपत्र व्हायला सुरुवात होते, 10ला बिल्वपत्र वाहिली होतात। त्यानंतर दुपारी सत्यनारायण पूजा। ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरी पुरोहित उपलब्ध नसतो आणि त्याच्यामुळे मंदिर हे पवित्र मानलं जातं। घरामध्ये सर्व आपण पवित्र किंवा असं नसतं म्हणून मंदिरामध्ये पूजा होतात। ही विष्णुपूजा आहे। हरी आणि हर यांच्यामध्ये भेद नसतो म्हणून शिवमंदिरामध्ये या गावातले सर्व लोक, पंचक्रोशीतील लोक, आपल्याला असेल आगाळा असेल या गावात येतात। एका वेळेस 30 ते 40 पूजा बाहेरच्या गणपती चालू असतात। आज आपण शासकीय कार्यक्रम बाहेर आहे, त्याप्रमाणे गावाचे कार्यक्रम आहे, गर्दी कमी आहे, परंतु सगळा 3ऱ्या सोमवारी जास्त केलं जातं, 4थ्या सोमवारी जास्त केलं जातं। या ठिकाणी याला पुरातन इतिहासही आहे। शिवाजी महाराजांचं एक वास्तव्य होऊन गेलेलं आहे असं या ठिकाणी सांगत आहे। पूर्वी जे आहे त्यांचं ऐकून आपण पुढे जातो। सत्यनारायण पूजा ही विष्णूची पूजा आहे आणि त्यानिमित्त सर्व पाहुणे रावणे ग्रामस्थ एकत्र येतात आणि समाजाला एका जागी बांधण्यासाठी कार्यक्रम असतात। आता इथे बाहेर खिचडी वाटपाचा कार्यक्रम चाललेला आहे, त्याचप्रमाणे शासकीय कार्यक्रम चालू आहे, त्याचप्रमाणे पारमार्थिक चालू। या मंदिरामध्ये भेदभाव असा कुठेही नसतो। 4 ते 6 एवढ्या काळामध्ये मंदिरात आम्ही प्रवेश केला पूजा होत असतो। 6 नंतर सर्वांसाठी मंदिर प्रवेशाला म्हणजे आत परिदर्शनाला उघडा असतो, कुणालाही इथं बंधन केलं जात नाही। शिवाय ते कुठेही जातीपात भेदभाव आवश्यक नाही। फक्त पहाटे पावणे 5 ते 6 पूजेमुळे ही व्यवस्थित पूजा करता येईल, स्वच्छता राखून असते। तर मित्रांनो, या ठिकाणी बास काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव केला जात नाही असं हे पवित्र असं लिंगेश्वराचं देवस्थान। आणि या देवस्थानच्या भेटीसाठी आम्ही आलो आहोत आणि आमच्या या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या देवस्थानचं दर्शन होतंय। तर अजूनही या ठिकाणी लांब दूरवरून भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याही भेटीला आपण जाणार आहोत। तर चला। ज्या लोकांनी मित्रांनो नवस केला आहे आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता हे भाविक भक्त सत्यनारायण महापूजा करण्यासाठी, देवाचा नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण या गाभाऱ्यामध्ये, या लिंगेश्वरांच्या गाभाऱ्यामध्ये सत्यनारायण महापूजा चालू आहे। या ठिकाणी हे भाविक भक्त आहेत, आपण पाहू शकता। तर त्यांना विचारूया आपण। तर दादा एक सांगा, तुम्ही या ठिकाणी सत्यनारायण महापूजा करण्यासाठी या ठिकाणी आला आहात, तर ही सत्यनारायण महापूजा आपण का करताय?
मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत आहे ताई, आपलं नाव? अरुणा बोराडे आपल्यासोबत आहेत. तर तुम्ही कुठून आलात? संगमनेरहून आलात. तर काय वाटतं इथे? किती भाविक भक्त या ठिकाणी आले आहेत. काका आपण कुठून आलात? पांगरी तर काय वाटतं इथे? वा एकदम रम्य वातावरण आणि शिवाय शंकराचं मंदिर तिला काय वाट. तर मित्रांनो शंकराचे मंदिर असेल, हा पवित्र असा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये अनेक भाविक भक्त या ठिकाणी लिंगेश्वराच्या दर्शनासाठी येतात. तर मावशी आहेत आपल्यासोबत. मावशी आपलं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. थोडं मोठे बोला. तर कुठून आलात तुम्ही? इथली शिकला. काय करता? बरं या ठिकाणी देवाची सेवा करून काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे. त्यासोबत आहेत या लिंगेश्वर देवस्थानचे ट्रस्टी. तर त्यांच्या सोबत आपण बातचीत करूया. तर दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे मोहम्मद सकाळे. मी भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टी आहे. आमच्या देवस्थानाला आहे भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टी आहे. या अकोले तालुक्यात नावाजलेलं देवस्थान आहे आणि शिवभक्तांची या आमच्या देवस्थानावरती श्रद्धा आहे. ती जर बघितलं तर महाराष्ट्रात गाजलेली आखाडी जी आहे ती आमची ही भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट गुरुपाडव्याला यात्रा भरत असते. खूप मोठा उत्सव हा होत असतो श्रावण महिन्यामध्ये. आमचं पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आमच्या पुजारी काका दास काका ही आमची खूप चांगल्या प्रकारची सेवा करत असतात आणि हजारो भाविक या भगवान लिंगेश्वर देवस्थान दर्शनासाठी येत असतात. मी तर म्हणेल मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून आमच्या ह्या लिंगेश्वराच्या अनेक लोकांनी नवस केलेले आहे आणि ते नवस पूर्णत्वास गेल्याची आख्यायिका खूप लोक सांगत असतात. ते आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या लोकांना मोस आलेला असतात तर मोस वाहण्यासाठी येत असतात आणि त्याचे मोस गेलेली सुद्धा आमच्याकडे हे आहे म्हणजे ग्रुप आहे. तर मित्रांनो आपण पाहू शकता या ट्रस्टीदादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की हे नवसाला पावणारं असं देवस्थान आहे. या नवसपूर्ती झाल्यानंतर या ठिकाणी असे सत्यनारायण महापूजा करण्यासाठी भाविक भक्त येतात. त्याचबरोबर या लिंगेश्वर देवस्थानामार्फत या लिंगदेव गावामार्फत या ठिकाणी चैत्र महिन्यामध्ये आखाडी कार्यक्रम भरला जातो. तो महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या काकांनी आपल्याला सांगितलं आहे की मोस जर अंगावरती उठले तर त्या मोस वाहण्यासाठी देवाला जर कबूल केलं मी मोस वाहील वगैरे तर तो मोस आपल्या अंगावरचा नाहीसा होतो आणि या ठिकाणी मोस वाहण्यासाठी भाविक भक्त येतात. आणखी काय सांगा? जर बघितलं तर आता जे भगवान आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध होणार आहे. भव्य व्यास जे हे आहेत आमच्या लोकांना आमच्या मिळालेले आहे. आमच्या आमदार साहेबांनी इथं भेट दिली. आम्ही भगवान लिंगेश्वर सांस्कृतिक भवनासाठी आमदार साहेबांनी 70 लक्ष निधी दिलेलं अद्यावत असं भगवं या ठिकाणी साकारत आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून खूप चांगली कामं हे आमच्या गावामध्ये चालू आहे. आणि भगवान लिंगेश्वराबद्दल तर पूर्वपार चालत आलेली आखाडी तशी आखाडी ही आमच्या गावातीलच ही आखाडीची पात्र नाचत असतात. पुणे गावात बाहेरच्या लोकांना घेऊन गेली जात नाही. हे फक्त जो भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्रांना या पात्राला निलाव घेण्याचा अधिकार असतो आणि तो निलाव आता आम्ही जेव्हापासून मला आठवतं तेव्हा तो तरी 5,000पर्यंत होता. यावर्षी तो 13.5 लाखाच्या वरती तो निलाव गेलेला आहे आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारं आमचं देवस्थान आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमचा जन्म या गावात झाला आणि भगवान लिंगेश्वर सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळतो आहे. आणि आमचे अध्यक्ष व्हिडिओ प्रकारे सर हे प्रचार होते तेव्हापासून त्यांनी अगदी चांगल्या प्रकारचं चोख नियोजन आखाडीचं असतं, देवस्थानचं असतं, कार्यक्रमांचं असतं. खूप चांगल्या प्रकारचं काम साधारण चालत असतात. तिथे आमच्या खूप चांगलं नामकरण कीर्तन या ठिकाणी होणार आहे. म्हणजे हे श्रावणाला समोर हे अगदी चांगल्या प्रकारच्या उत्सवाने वर्गाचं असतं. आता तर तुम्ही बघितलं खूप लोक या दर्शनासाठी आलेले. मित्रांनो दर सोमवारी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात. याही आज दुसरा सोमवार आहे आणि या दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी आरोग्य शिबिर या देवस्थानाने घेतलेलं आहे. त्याचबरोबर पुढच्या सोमवारी म्हणजे तिसऱ्या पवित्र सोमवारी या ठिकाणी नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे. निश्चित आपण या ठिकाणी भेट द्या आणि या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्या.
या ठिकाणी भाविकांतर्फे अन्नदानाचं वाटप होते. आता या ठिकाणी प्रत्येकाला उपवास असल्या कारणानं अन्नदान तर काही होऊ शकत नाही, परंतु फराळाचं निश्चित वाटप या ठिकाणी होतंय. तर या ठिकाणी खिचडीचं वाटप चालू आहे. आपण त्या दात्यांसोबत चर्चा करणार आहोत. आहेत आज या ठिकाणी आजच्या दिवसाचे अन्नदाते म्हटल्यानंतर फराळाचं वाटप यांच्या हस्ते होतंय, यांच्याकडनं होतंय. तर साहेब आपलं नाव सांगा. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी फराळाचं वाटप करताय, काय वाटतं? आणि या ठिकाणी आपण फराळाचं वाटप करताय, याच्या मागे काही दृष्टिकोन आहे का? आपल्यासोबत आढळच काका आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी पाहू शकता अत्यंत उत्कृष्ट असं देवस्थान, उत्कृष्ट असलेलं देवस्थान आणि देवस्थानचं सभामंडप या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं विश्वस्त मंडळ अत्यंत चांगल्या रीतीनं काम करतात. ब वर्गामध्ये या देवस्थानची समाविष्ट देवस्थान झालेलं आहे. तर या ठिकाणी आढळले काकासोबत आपण बोलूया. तर त्यांना या ठिकाणची बहुतेक जास्त माहिती आहे, म्हणून त्यांच्यासंग आपण बातचीत करूया. तर काका आढळले या लिंगेश्वर देवस्थानचा विश्वस्तपणे या ठिकाणी आली. या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करतोय आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आज समाजसेवेचं काम कार्य करत आहे. त्या गावाची आख्यायिका, या देवस्थानची आख्यायिका या काकांमार्फत आपण जाणून घेऊयात. तर काका या गावची माहिती सांगा. आपल्या अकोले तालुक्यामध्ये हरिश्चंद्रगड, रतनगड म्हणजे हरिश्चंद्रांचं मंदिर आहे, कुंतळेश्वरचं मंदिर आहे. त्या पद्धतीनं सिद्धेश्वर अकोला आहे. त्यानंतर आपले याचे अनेक मंदिर शंकराचे आहे. त्याप्रमाणे लिंगेश्वराचं मंदिर एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या पद्धतीचं आहे. तर या ठिकाणचं जर तुम्ही लिंगाचं दर्शन घेतलं तर हे जे लिंग आहे हे वेगळ्या पद्धतीचं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकही लिंग असं नाही, असं भारतामधलं एकमेव लिंग तुम्हाला इथं पाहायला मिळेल. याच्यातली एक ऐतिहासिक अशी एकंदरीत माहिती आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज जन्म झाला नव्हता त्यावेळेला शहाजी महाराजांचं हे आदरस्थान आणि दर्शनासाठी या ठिकाणी येत होते. यांची अशी एक आहे का ज्यावेळेला शहाजी महाराज समजापूरचे हे करत असताना त्यांनी शहागडावरती थांबले होते. जिजाऊमाता त्यांच्या संगतीनं होती आणि त्यावेळेला जिजाऊला दिवस गेल्यानंतर हे ज्यावेळेला शहागड हा त्यांना असुरक्षित वाटला आणि तिथून जिजाऊला त्यांनी शिवनेरीगड या ठिकाणी नेलं. त्या काळामध्ये जिजाऊ असेल, शहाजी महाराज असतील हे या ठिकाणी सिद्धेश्वरला येऊन दर्शनाला येत होते आणि तेव्हापासूनचा या देवस्थानचं महात्म्य आहे. या ठिकाणी दर श्रावण सोमवार असतात, त्यानंतर महाशिवरात्र असते, गुढीपाडवा असतो, असे उत्सव मोठ्या प्रमाणात इथे साजरे होतात. या ठिकाणी गुढीपाडव्याला आमची महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर अशी एक भव्य अशी यात्रा असते. या ठिकाणी पूर्ण कुठेही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या यात्रेमध्ये बोहड्याचा कार्यक्रम पाहायला मिळत नाही, परंतु तो बोहड्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि तो सुप्रसिद्ध असल्याने अनेक ठिकाणचे महाराष्ट्रातील अनेक जनता, बाहेरच्या राज्यातील जनता या ठिकाणी येते, लाखोच्या संख्येने येते. याचं निरीक्षण महाराष्ट्र सरकारने करून या महाराष्ट्र सरकारने या देवस्थानला ब वर्ग दर्जा दिलेला आहे. आजपर्यंत माननीय आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक निधी या ठिकाणी प्राप्त झाला आहे, अजून काही होतोय. यापूर्वी हे जे काही तुम्हाला मंडप दिसतोय या ठिकाणी 1-2 कोटीचे निधी माननीय आमदार माजी मधुकररावजी शिखर साहेब यांनी या ठिकाणी दिले आणि अनेक लोकांचं या देवस्थानावरती फार असं गूढ विश्वास आहे आणि सगळे लोक, नेते मंडळी या ठिकाणी दर्शनाला येतात, सामान्य जनता येते आणि या ठिकाणी अशा पद्धतीची कायमस्वरूपी गर्दी असते. सुरेश दादा कामावर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आपल्याला देवस्थानची आमची पारंपरिक गुढीपाडव्याला यात्रा असते आणि आमच्या इथे मोठी संगीत आखाडी हीच भागात आमची गुढीपाडवा यात्रा ही मोठा उत्सव असतो. इथं आमची आखी सोबत आहेत आपल्या चॅनलचे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्यासोबत आहेत पाहुणे. तर मित्रांनो आपण कुठून आलात? हे लईचे पाहुणे आहेत. धन्यवाद. देवाची सेवा करण्यासाठी, देवाचा बेल फुलं विकण्यासाठी या ठिकाणी महाराज आहेत. या महाराजांशी बोलू, काय वाटतं?
हे पाहुणे आपल्यासोबत आहेत. तर आपण कुठून आला? संगमनेरवरून आले. तर मित्रांनो, हे दूरवरून असे भाविक भक्त या ठिकाणी देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात. तर काय वाटतं इथे? तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटतं. आपल्याला अतिशय आनंद झाला, कारण श्रावण महिन्यात इथं खूप गर्दी असते नेहमी, आणि त्या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाला आलो होतो. तिथं बरं वाटलं, समाधान वाटलं आम्हाला. कुठून आलात आपण? काय वाटतं इथे? लय भारी वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी काठी टेकडी या ठिकाणी ह्या मावशी या लिंगेश्वरांच्या दर्शनासाठी आल्यात. आई कुठून आल्यात? मोठे बोला. वाघापूरहून ह्या मावशी आल्यात. तर काय वाटतं इथे येऊन? धन्यवाद. जे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. तर मावशी कुठून आलात? लिंगदेवचे. तर काय वाटतं इथे येऊन? या ठिकाणी येऊन काय वाटतं तुम्हाला? मस्त वाटतं. मंदिर आहे आपल्या इथं, जागृत देवस्थान आहे. भाविक लोक आलेले, मस्त वाटतं. काय सांगाल आमच्या चॅनलला? लिंगेश्वर तुम्ही आलात कुठं? काय लिंगदेव मध्ये जे लिंगेश्वर आहे त्या देवस्थानबद्दल काय सांगाल? प्राचीन देवस्थ आहे. लिंगेश्वरची पांडवांच्या काळापासून आम्ही ऐकलं आमच्या लहानपणापासून आम्ही देवाला असतो. आमचं प्रेरणास्थान आहे. समोर ही आई आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हातामध्ये काठी, तरी पण दर्शनाची ओढ आहे. तर या ठिकाणी आपले दर्शन झालं. तुम्हालाही लिंगेश्वरांच्या दर्शन आम्ही घडवलंय आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. धन्यवाद. मित्रांनो, आपण लिंगदेवच्या लिंगेश्वरांचं दर्शन घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद.